वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय परिसर अभ्यास पेपर 1 टेस्ट क्रमांक 2 आपण आज पाहणार आहोत. परीक्षेला फक्त 3 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी पेपरपूर्वी जशा प्रकारे 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेस्ट क्रमांक 2 मध्ये पाहणार आहोत मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आहे, कारण 28 जून 2026 पेपर 1 EVS परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला जशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न ॲड केलेले आहे. 30 पैकी कमीत कमी 21 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. सुपर फास्ट नॉन स्टॉप 30 प्रश्न आजच्या या टेस्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत, म्हणजे डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक दिलेला आहे की हे बघा, जशा प्रकारे प्रश्न 1 दिलेला आहे की कोणत्या व्यवसायांना द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. अशा प्रकारे हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे आणि हे बघा, पर्याय जे 2 असेल की कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायांना द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 2. सर दुसरा प्रश्न जे आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे. सुपरफास्ट 30 प्रश्न आपण पाहत आहोत टेस्ट 2 मध्ये आणि डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण पाहत आहोत. तर हे बघा, 2 मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास काय म्हणतात. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि समुद्रध्वनी म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 3. सर तिसरा प्रश्न आहे की चंद्राची दाट सावली जेव्हा पृथ्वीवर जेथे पडते तेथून कोणते ग्रहण दिसते. अशा प्रकारे हा लॉजिकली प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि ऑप्शन जे 4 असेल खग्रास सूर्यग्रहण म्हणजे पर्याय जे 4 असेल आपला राईट आन्सर बरोबर उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 4. सर चौथा प्रश्न जे आहे ते सोपा प्रश्न आहे की सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठण महाराष्ट्र. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि जशा प्रकारे प्रश्न तुम्हाला रविवारी पेपर 1 परिसर अभ्यासमध्ये विचारले जाऊ शकतात तशाच प्रकारे संभावित प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. पुढचा जे प्रश्न आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की बैसाखी पंजाब ओणम. अशा प्रकारे हा प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर केरळ आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 6. सर 6वा प्रश्न आहे की जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS या संगणकीय नकाशाच्या प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन जे D असेल अक्षवृत्त व रेखावृत्त म्हणजे पर्याय जे 4 असणार आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 7 आहे की खालीलपैकी पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकांचे वैशिष्ट्य कोणते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हे बघा, नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे
सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। 8वा प्रश्न आहे की स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे। हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे, रिपीट होणारे प्रश्न आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे की रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्यांची लूट, म्हणजे पर्याय जे 2 असेल। सर ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 9 आहे की जिभेवरच्या छोट्या छोट्या उचवट्यांना डॅश डॅश असे म्हणतात। तर बघा जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुची कलिका असे म्हणतात। ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। 10वा प्रश्न आहे की संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न आहे आणि बाळासाहेब ठाकरे। ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रिकॉर्डेड जे लेक्चर आहे ते फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। टेस्ट 2 परिसर अभ्यास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। नॉन स्टॉप 30 प्रश्न पाहत आहोत। मित्रांनो परीक्षेला फक्त 3च दिवस बाकी आहे। प्रश्न 11वा प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते। 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न काय आहे सर की अयोग्य विधान कोणते। तर बघा ग्रामसेवकांची नेमणूक गट विकास अधिकारी करतात, या ठिकाणी चुकीचं विधान आहे, अयोग्य विधान आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न 12 दिलेला आहे की कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते। 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे तर दमट हवामान, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न 13 सर 13वा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती, म्हणजेच चुकीची जोडी कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत की आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान या ठिकाणी चुकीची जोडी राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न आहे की राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे, वरिष्ठ सभागृह आहे, द्वितीय सभागृह आहे आणि कायमस्वरूपी सभागृह आहे, परंतु कनिष्ठ सभागृह नाही, कारण लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते। तर बघा इसब व गजकर्ण, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल आपले संपर्कजन्य रोग असणार आहे। ऑप्शन जे 4 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो 28 जून 2026 रविवारी पेपर 1 EVSच्या सेक्शनला तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न आहे की हे बघा स्टेटमेंट टाईप प्रश्न सुद्धा आपण ऍड केलेले आहोत की वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते। तर बघा पृथ्वीच्या कलेलेला आस आणि पृथ्वीच्या कक्षीय गती, म्हणजे दोन्ही कारण जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन अ आणि बो या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न 17 काय आहे बघा, 17वा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे न होते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवीय सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असे कोणी म्हटले आहे। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे। 18वा प्रश्न आहे की मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निअँडरथल मॅन म्हणजे कोण। तर बघा शक्तिमान मानव, ऑप्शन जे बी दिलेला आहे
पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन 2 बरोबर उत्तर असणार आहे। पुन्हा एक स्टेटमेंट टाइप प्रश्न आलेला आहे। प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती, अशा प्रकारे हा 19वा प्रश्न आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर बघा, नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते, बरोबर आहे। ही एक प्राचीन संस्कृती आहे, 100% बरोबर आहे। आणि या संस्कृतीत मंदिरे आढळत नाही, बरोबर आहे। म्हणजे ऑप्शन डी अ ब क तिन्ही विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहे। ऑप्शन जे डी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। 20वा प्रश्न आहे की सर आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आपण ऍड केलेला आहोत। 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर बघा, आझाद हिंद सेनेचे जे ब्रीद वाक्य होते विश्वास, एकता आणि बलिदान, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, परीक्षेला फक्त 3 ते 4 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे पेपर 1 साठी। तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाची एकूण 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त 499 मध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो। आणि विशेष करून 28 जून 2026 च्या परीक्षेसाठी आपण हे अपडेट प्रश्नसंच तयार केलेले आहे मित्रांनो। लिमिटेड ऑफर आहे। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात। सिंपली व्हॉट्सअप मध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF अपडेट प्रश्नसंच मिळून जाईल मित्रांनो। परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर सूची पण दिलेली आहे। कमीत कमी हे करून परीक्षेला जा, म्हणजे परीक्षेला 4 दिवस बाकी आहे, हे करून परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला 28 जून 2026 च्या परीक्षेमध्ये याचा फायदा मिळणार आहे मित्रांनो। कारण परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका तयार करते ते संपूर्ण अनालिसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न 21 आहे की भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे। तर बघा, राष्ट्रध्वजाचे वैशिष्ट्य विचारलेले आहे, म्हणजे केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे, बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन डी योग्य उत्तर असणार आहे। 22वा प्रश्न आहे की खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती। आता हे बघा, राज्यपाल यांच्याशी संबंधित विसंगत बाब कोणती, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि म्हणजे आन्सर की मध्ये उत्तर दिला होता की राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो, ही विसंगत बाब आहे। परंतु जर आपण ऑब्झर्वेशन केला, जर आपण या प्रश्न संदर्भात रिसर्च केला तर ऑप्शन 2 सुद्धा या ठिकाणी विसंगत राहणार आहे की राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात। तर स्पष्टीकरण काही दिलेलं आहे खाली, ते तुम्ही पाहू शकतात। म्हणजे ऑप्शन बी आणि ऑप्शन डी आपण या ठिकाणी बरोबर उत्तर म्हणू शकतो, कारण की हा प्रश्न महा-TET 2021 च्या परीक्षेत विचारण्यात आला होता। आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेनुसार या प्रश्नाचे अधिकृत उत्तर पर्याय 4 देण्यात आले होते, परंतु तांत्रिक आणि घटनात्मक दृष्ट्या पर्याय 2 आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीची आहेत। तर आपण बी आणि डी या ठिकाणी बरोबर उत्तर मानू शकतो। पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न 23वा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता। राज्यशास्त्राचे जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला पेपर 1 परिसर अभ्यास मध्ये विचारले जातात। 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। तर बघा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न 24 आहे की परिसंस्थेतील अन्न साखळीत पोषण द्रव्य एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालील पर्यायापैकी कोणता। प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या मित्रांनो, कारण आपण डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर स्मार्ट रिव्हिजन या ठिकाणी करत आहोत आणि टेस्ट क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहत आहोत। 21 मार्काची आपण पासिंग ठेवलेली आहे, म्हणजे 30 पैकी कमीत कमी 21 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे, कारण परीक्षेला फक्त 3-4 दिवस बाकी आहे। तर हे बघा, बुरशी आपला उत्तर येणार आहे। ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 25 आहे की खालील योग्य विधाने कोणते किंवा कोणती, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। आता हे बघा, 25वा प्रश्न काय आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीती
पर ग्रंथ रचला, बरोबर आहे. हा प्रश्न पेपर 2 मध्ये सुद्धा आला होता. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असं राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 दोन्ही विधाने योग्य आहे. पर्याय जे सी असेल, ऑप्शन जे सी असेल, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 26 काय आहे? प्रश्न 26 विचारलेला आहे की पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? तर हे बघा, सातपुडा अस्तंभा या ठिकाणी अयोग्य जोडी असणार आहे. सातपुडा धूपगड या ठिकाणी बरोबर जोडी होती, परंतु सातपुडा स्तंभ चुकीची जोडी राहणार आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट 30 प्रश्न आपण पाहत आहोत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? तर भूषण. कारण भूषण काय आहे? तर संगणक अभियंता आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, योग्य उत्तर असणार आहे. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. 29वा प्रश्न बघा, 29वा प्रश्न आहे की गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती? 4 ऑप्शन्स दिलेले आहे. फक्त एकच विधान या ठिकाणी चुकीचा राहणार आहे आणि तो आहे की गट पर्वताचा माथा टोकदार असतो. या ठिकाणी विसंगत राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 30 आहे की उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायापैकी कोणत्या बाबीतून दिसून येते? तर हे बघा, कंपनी नफ्याचे 2% रक्कम CSR फंडात जमा करणे. म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे, पर्याय जे सी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुपर फास्ट 30 प्रश्न टेस्ट 2 EVS म्हणजे परिसर अभ्यास पेपर 1 साठी पूर्ण केलेली आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही पाहू शकतात की परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयासाठी 10 क्वेश्चन सेट आपले रेडी आहे मित्रांनो. परिसर अभ्यास 100 रुपये आणि समाजशास्त्रासाठी 100 रुपये. म्हणजे 199 मध्ये तुम्हाला हा कॉम्बो पॅक दिला जाईल मित्रांनो. आणि प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका आहे विथ आन्सर की आहे. आणि परीक्षेपूर्वी तुमच्यासाठी 28 जून पूर्वी खूप इम्पॉर्टंट हे प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिम्पली व्हॉट्सअप करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका. म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल, जे परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.